आज प्रगट दिन. हो, माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि असं वाटतंय जणू स्वामी माझ्या घरीच आलेत. आलेत काय ते बसलेत, विराजमान आहेत. सकाळपासून मनात एकच भावना होती. आजची सेवा खास असली पाहिजे. स्वामींसाठी खूप काही करावंसं वाटत होतं. हे करू का ते करू असं झालं होतं. सकाळपासूनच तयारीला लागले. स्वामींना गंगाजलाने स्नान घातलं. मध, साखर, तूप, दही, दूध असं पंचामृताने अभिषेक केला. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ स्नान घालून चंदन, केशर, अत्तर लावलं. अत्तराने माझं अख्खं घर दरवळलं. सुक्या मेव्यानेही अभिषेक केला. बदाम, पिस्ते, मनुका, चारोळी, काजू जे माझ्या फ्रीजमध्ये घरात जे होतं ते सगळं आणलं होतं बाहेर. मग त्यानंतर फुले, अक्षता वाहिल्या, धूप-दीप दाखवला. अख्खा आसमंत दरवळत होता. तसं काही माझं संपूर्ण माझ्या अवतीभोवतीचं जग असं स्वामीमय झालं होतं आणि मनापासून आरती केली. आज मी नैवेद्यासाठी स्वामींच्या आवडीचं सगळं केलं. आमटी, भाजी, भात, पुरणपोळी, कांद्याची भजी, कोशिंबीर, चटणी, सारं काही अगदी साग्रसंगीत. सगळा स्वयंपाक मी स्वतः बनवला. कारण असं वाटत होतं जणू स्वामी माझ्याकडे जेवायला येणार आहेत. अगदी लहान मुलांसारखं मन बागडत होतं. मी लहानपणापासूनच स्वामींची सेवा करते. हो, त्यांची शिस्त कडक आहे. भक्त चुकला तर ते कान पिळतात, चूक दाखवतात. पण तोच भक्त संकटात असेल तर स्वामी धावत येतात. दुःखी असेल तर मायेने जवळ घेतात. आणि खरं सांगायचं तर आपण कोण ठरवणार आहे स्वामींना कसे भक्त हवेत ते? ते स्वतःच बोलवतात, या भक्तिमार्गात आणतात आणि आपल्याला समर्थ बनवतात. श्री स्वामी समर्थ. आज सेवा करताना एकच भावना होती, जणू स्वामी घरी आलेत आणि स्वामी सेवा श्रद्धा आणि समर्पण आहे. प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.